नमस्कार मित्रांनो, 8:30 वाजलेत. दुसऱ्या ब्लॉगमध्ये थायलंडच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहित पवार स्वागत करतो तुमचं. आम्ही झोपलो आल्यानंतर भयंकर झोप होती. काल रात्री फ्लाईट लेट असल्यामुळे येऊन विमानतळावर 4 तास वगैरे थांबलेलो. सकाळी उतरल्यानंतर वगैरे लेट झाला, त्याच्यामुळे आत्ता झोपलेलो. मी आता चाललो आहे खाली एक्सप्लोर करायला. संध्याकाळच्या काही जागा आहेत खूप छान, तर भेटू आपण खाली. आता हॉटेलच्या बाहेर आहे मी. ही पा नाईट लाईफ पट्टायाची. या ज्या तुम्हाला गाड्या दिसत आहेत त्या गाड्या इथे कंटिन्यू राऊंड फिरत असतात इथून वॉकिंग स्ट्रीटला जाण्यासाठी. हे पहा, तर आता आपण पहिले चाललो आहोत पटाया बीचवर. पटाया बीचवर जाऊ. तिकडे खूप चांगलं पाहण्यासारखं वगैरे आहे. एकदम हॅपनिंग लाईफ असते तिकडे. तर बीचचा व्ह्यू बघू. आता आपण चाललो आहे. पुढे जो सिग्नल आहे, सिग्नलच्या इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. या तुम्ही गाड्या पाहाल, कंटिन्यू या गाड्या चालू असतात इथे राऊंड. 10 ते 20 बार तिकीट घेतात ते. हे बार आहे, ओपन बार. हे बंद मार्केट आहे समोर. ठीक आहे, थोडा फोन एक कनेक्ट करू. मित्रांनो, मी पुन्हा याच्यासाठी चालू केलं. एक गोष्ट आवर्जून दाखवायची आहे. तुम्ही पाहू शकाल इथे त्या लाईनच्या पुढे फक्त एकच फॉरेनर दिसतोय. बाकी तुम्ही बघाल लोक तर लाईनच्या मागेच आहेत. डिसिप्लिन खूप छान आहे इथे सिग्नल असल्यानंतर. आता चाललो आहे बीचच्या साईडला. हे पाहू शकता तुम्ही रोड, गाड्या वगैरे जातात. त्यांचं प्रॉपर म्हणजे डिसिप्लिन इतकं आहे इथे की जाताना एका लेनमध्ये ते एका लेनमध्ये, लेन कधीच क्रॉस करणार नाहीत. की घाई आहे, कट मारला दुसऱ्या रस्त्याने गेलो, असं कधीच काही होत नाही इथे. सर्व सिस्टमॅटिकली असतं इथे. पुढे बीचवर जाऊन मी कनेक्ट करतो तुम्हाला. पहा डायनासोर. त्याचे मित्रांनो तुम्हाला मी हे डायनासोर वगैरे दाखवतोय. पटायामध्ये एक पार्क आहे, नॉंगनूच पार्क. तुम्ही मागे पाहत असाल तिथे नाव दिसतंय. ते पण खूप पाहण्यासारखं आहे. तुम्ही सर्च केलं तर तिथे मिनी म्हणजे जे डायनासोर्समधले जितके प्राणी वगैरे आहेत त्यांच्या प्रतिकृती वगैरे उभारल्यात. त्याच्यानंतर बॉटनिकल गार्डन आहे नॉंगनूचमध्ये, खूप पाहण्यासारखे आहे. बघू, जर तिथे गेलो तर ते कव्हर करू. आता आपण आलेलो आहोत मित्रांनो पटाया बीचला. हे तुम्ही पुढे पाहू शकता, खूप मोठा बीच आहे. हा समोर बीच आहे पटाया बीच. आणि इकडे लाईन बघू शकता, जी रोडची ट्रॅफिक लाईन आहे ती सिंगल लेन आहे. याच्यामध्ये दुसऱ्या साईडनी म्हणजे 1 वे आहे. हा खूप डिसिप्लिन आहे तिकडची लोक, खूप म्हणजे खूप. हे पाहू शकता तुम्ही, ओपन बार वगैरे आहेत. समोर बीच आहे. आपण बीचवर पण जाऊ. आधी हे थोडं एक्सप्लोर करू. कामिकेझी स्ट्रीट अँड कॅफे. हे पाहू शकता तुम्ही, फिश फूड आहेत, सी फूड. छानसं असं हॉटेल आहे. टॉयलेटला जायचं असेल 10 बात लागतात, म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमधले 25 रुपये. खूप फिरण्यासारखं आहे इथे. आता आपण रोड क्रॉस करून चाललेलो आहे बीचवर. मित्रांनो, हा पटाया बीच आहे, बँकॉकमधला सर्वात मोठा बीच. तुम्ही पाहू शकता, एकदम हॅपनिंग लाईफस्टाईल असते इथे. आणि हे समोर तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही, पटाया सिटी साईन तुम्हाला दिसत असेल. आता इथे आपण जाऊन ते पण कव्हर करू. आज हे बघा बीच आहे. आतमध्ये हे कसिनोज वगैरे आहेत, ज्या तुम्हाला लाईटी दिसत आहेत बोटमध्ये, ते कसिनो वगैरे आहे. आणि समोर हे पहा, बर्गर किंग दिसत असेल तुम्हाला. इकडे 7-11 आहे. पुढे गेले तर तुम्हाला मॅगडीसुद्धा भेटेल. हिल्टनची बिल्डिंग दिसते, तिथे मॉल आहे. आपण तो मॉल पण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता बीचवर चालतोय, पण इतकी ह्युमिडिटी आहे इथे की लगेच घाम आला मला. ठीक आहे, आलो आहे एक्सप्लोर करण्यासाठी, तर रूममध्ये बसून तर चालणार नाही. करू एक्सप्लोर जितकं होईल तितकं.
आता मी इथे हे 2-3 गोष्टी कवर करू, म्हणजे हा एक सेंट्रल पटाया मॉल आहे तो कवर करू, हा बीच थोडा कवर करू, त्याच्यानंतर आम्ही जाऊ पटाया नाईट बाजारला. पटाया नाईट बाजार झाल्यानंतर जेवायला जाऊ. ते सगळं दाखवतो हळूहळू व्लॉगमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पाहत असाल मी एकदम बीचच्या जवळ आलेलो आहे समुद्राच्या. हा लेझर लाईट जो तुम्हाला दिसतोय ती आहे पटायाची वॉकिंग स्ट्रीट. ती आपण आज नाही कवर करणार, उद्या किंवा परवा संध्याकाळी कवर करू. पूर्ण दाखवेल मी डिटेल व्हिडिओ. आता आपण इथे जाणार होतो ह्या बिल्डिंगमध्ये सेंट्रल पटाया मॉल आहे ते कवर करू. हे पाहू शकता बर्गर किंग दिसतंय तुम्हाला समोर. हा समोर बार आहे, लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे. इथे पुढे सुद्धा ओपन बार वगैरे आहेत, आपण करू. हे पहा इकडे पूर्ण तुम्ही पाहू शकता एकदम कलरफुल नाईट लाईफ आहे. हा ओपन बार आहे आणि हे स्ट्रीट फूडच्या गाड्या आहेत ज्या तुम्हाला ही समोर दिसते ती स्ट्रीट फूडची गाडी आहे. याच्यावर तुम्हाला स्वस्तामध्ये चिकन डक वगैरे यायचं मीठ मिळतं. ओके, आता मग पुढून हा जो लाल पट्टा आहे तिथून क्रॉस करून मॉलला जाऊया. रस्ता क्रॉस करतोय, बट तुम्ही जेव्हाही इथे बँकॉकमध्ये थायलंडमध्ये रस्ता क्रॉस करायला जाता गाड्या आधीच आपोआप स्लो होऊन जातात. आणि अशी पाहू शकता सुंदर अशी प्रतिकृती आहे भगवान गौतम बुद्धाचीच असावी. आणि हे बाजूला तुम्ही पाहत असाल पटाया सिटी पोलीस स्टेशन आहे. ओके, हे पहा मागे तुम्ही फोटो पाहू शकता किंग रामाचा. हे पहा, जसं मित्रांनो सांगितलेलं मी सेंट्रल पटाया मॉलमध्ये आलेलो आहे. मला वाटतं एंट्री इथून पण आहे. हो, आम्ही ह्या साईडून एंट्री केली. हे खाली तुम्ही बघू शकता, मला वाटतं ते सायकल किंवा ते स्केटबोर्ड असतं ना त्याच्यासाठीच कदाचित असावं. हे पहा H&M आहे इथे. आणि आतमध्ये जाऊन पाहू अजून कुठले कुठले ब्रँड आहेत सेंट्रल पटाया मॉलमध्ये. ओके, मी जे काही असेल ते तुम्हाला एक्सप्लोर करेल. इथे भेटू मॉलच्या आतमध्ये. आता डायरेक्ट पण एंटर करत होता तर मॉलच्या आतमध्ये. हे पाहू शकता इथे ब्रँड आहेत. जिम थॉम्सन म्हणून ब्रँड आहे, स्टारबक कॉफी म्हणून आहे, कॅल्विन क्लेन आहे, रविपा म्हणून ब्रँड आहे. हे पहा समर वंडर फेस्ट, भरपूर सारे ब्रँड आहेत इथे या मॉलमध्ये. हा मॉल मी लास्ट टाइम एक्सप्लोर केला नव्हता, आलेलो तरी आज एक्सप्लोर करतोय. आपण वरती जाऊन येऊया, पाहूया कसं काय काय आहे बघू. इथे आता आपण चाललेलो आहोत वरती, फर्स्ट फ्लोअरला चाललेलो आहोत. पाहू शकता एकदम वाईब खूप इथे हॅपनिंग, म्हणजे असं कलरफुल तसं ते बोलतात लाईटनिंग लाईफ असतं. तर इथे मला भरपूर सारे ब्रँड्स दिसत आहेत. तर आपण बघू ब्रँड्स पाहू काय काय आहे, काय काय डिस्काउंट आहे. मी तुम्हाला सांगेल. शॉपिंग वगैरे करणार नाही आहे तरी बघू. तर ना आपण ज्या मॉलमध्ये आलो ना तिथे सेल चालू. इथे पाहू शकता ॲडिडास आहे, नायकी आहे, एसिक्स आहे, सोकोनी आहे. छोटासा आउटलेट आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे हे. तर हे पाहू शकता तुम्ही, ह्या ॲडिडासचे शूज आहेत. 50% ऑफमध्ये ऑलमोस्ट हे मिळत आहेत. 2100 बातचे आहेत, 1010 बातला, म्हणजे 50% डिस्काउंट चालू आहे. बघू आपण कसं काय ते. खूप छान डील आहे. बघू, जर काही पसंत आलं तर घ्यायचा प्रयत्न करू. सांगतो मी तुम्हाला. भरपूर तुम्ही गोष्टी आहेत घेण्यासारख्या आणि चांगलं डिस्काउंट, मिनिमम 10% डिस्काउंट आहेच. जिमचे इक्विपमेंट वगैरे. नायकीचे मी आत्ता जस्ट शूज पाहिले, तुम्हाला दाखवतो. नायकीचे शूज जर जास्तच महाग आहेत. हा शूज बघा 6700 बात, ऑलमोस्ट आपल्या इंडियन करन्सीमध्ये 15,000ला मिळेल तुम्हाला. जरा जास्तच महाग आहे. बाकीच्या ब्रँड्सवर आहेत डिस्काउंट. तर इथे बघू शकता हे लोकल ब्रँड्स वाटतात मला. इको वगैरे माहिती नाही मला, मोठा ब्रँड असेल कमेंटमध्ये कळवा तसं. ते 20% ऑफ चालू आहे. हा स्केचर्स आहे. स्केचर्सचं काही डिस्काउंट तर दिसत नाही आहे. हा कुठला G4 म्हणून ब्रँड आहे. आपल्याला इतके ब्रँड्स माहीत नाही आहेत. इथे पाहू शकता लहान मुलांचे वगैरे पण कपडे छान आहेत. आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी पण ब्रॅकेट वगैरे पण भरपूर सारं दिसत आहे तुम्हाला इथे. हे पहा कोट शूज. आता हे कोणत्या ब्रँडचे आहेत? ॲडिडासचे दिसत आहेत, न्यू बॅलन्सचे दिसत आहेत,
योनेक्सचे आहेत, वाईल्ड क्राफ्टचे आहेत, भरपूर सारे ब्रँड आहेत. बघू एखादा आपल्याला कुठला पसंत. हा बघू, ॲडिडासचा आहे, 4,800, ऑलमोस्ट 5,000, 14 ते 15,000ला आहे. तुम्ही पाहू शकता सँडोज वगैरे पण आहेत, योनेक्सच्या आहेत. किंमत बघू आपण काय आहे. 2370, जास्तच महाग आहे जरा. हा मॉल कवर करून झाला. आता बाकी पण बघू काय काय आहे ते बघण्यासारखं. तर जे फिरत होतो आम्ही ज्या छोट्या आउटलेटमध्ये, त्याचं नाव आहे सुपर स्पोर्ट. ऑलमोस्ट तुम्ही पाहिलं असेल सर्वच ब्रँड आहेत, स्पोर्ट्सचे जितके ब्रँड आहेत ते सर्व आहेत. बघू आपण पुढे एक्सप्लोर कर. मी खरं सांगतो आता मित्रांनो, मला लिटरली ना लोअर परेल किंवा कुर्ल्याच्या फिनिक्सची आठवण येते हा मॉल फिरताना. सेम वाईब्स आहेत. असं वाटतं मी माझ्या मुंबईमध्येच फिरतोय. वाटतच नाही की थायलंडमध्ये. हा पुमाचा एक्सक्लुझिव्ह आउटलेट आहे, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे काय असेल तर ते बाहेर डिस्प्ले केलेलं असतं, काय आहे, किती % डिस्काउंट वगैरे. सेल तर दिसतंय, बघू. आणि आता पण इथून वरती जाऊ. हा पाहू शकता तुम्ही सेंट्रल पट्टा आहे. आपण मोठा मॉल आहे, बट टर्मिनल 21 पण थोडासा मोठा आहे याच्यापेक्षा. आणि ते पूर्ण ते एअरपोर्ट बेस्ड थीमवर आहे. तर तो आपण नक्की कवर करू उद्या किंवा परवा. जसं काय असेल अपडेट मी तुम्हाला सांगेल आणि दाखवेलच. तो मॉल कवर करायचाच आहे आपल्याला. थायलंडमध्ये सुद्धा बघा बाटाचा आउटलेट आहे. खूप भारी वाटतं असे इंडियन ब्रँड्स बघितल्यानंतर. आम्ही वरती जात चाललो आहे, पण संपतच नाही आहे, चालूच आहे. अजून वरती किती फ्लोअरचा मॉल आहे बाहेरून काहीच कळलं नाही, पण खूप छान मॉल आहे. काय असेल चांगलं दाखवण्यासारखं तर नक्की दाखवतो. किंवा हे थायलंडचे ATMs आहेत, त्यांच्या नॅशनल बँकेचे, लोकल बँकेचे असतील. इथे तुम्ही कॅश डिपॉझिट करू शकता, कॅश काढू शकता. इथे पुन्हा अजून वरती जायला आहे स्टेअरकेस. परत कुठला ओळखीचा ब्रँड दिसला तर दाखवू आपण. वरच्या लेवल तुम्ही पाहू शकता, मला वाटतं थिएटर आहे आणि इथे थीम पार्क वगैरे आहे. फन सिटी जे लिहिलेलं आहे थीम पार्क वगैरे आहे. बघू पाहू शकता तुम्ही मसाज चेअर. याच्यात मस्त वेगळी बसायचं, पाय वगैरे पसरवून आणि मसाजचा आनंद घ्या. इथे मॉलमध्ये रेस्टॉरंट पण खूप आहेत, बट एक गोष्ट मी ऑब्झर्व केली जी अजून आपल्या भारतामध्ये आहे असेल, मी एका यूट्यूब ब्लॉगमध्ये पाहिलेलं की इथे मोस्ट ऑफ दी जे रॉबोट असतं ऑटोमॅटिक मशीन ते सर्व करतं, ते घेऊन जातं फूड. म्हणजे खूप वेगळी आणि नवीन गोष्ट आहे ती आपल्यासाठी. हे मला वाटतं ते लहान मुलांचं खेळण्याचं असेल. ह्याच्यात काय पैसे वगैरे इन्सर्ट करून खेळायचं असेल. हां हे बघा, प्राईज 100 बात म्हणजे लगभग 250 रुपयाचं आहे. त्याच्यानंतर मग ह्याच्यातलं काहीतरी ते कलेक्ट करून मग ते येणार वगैरे असं काहीतरी असेल. बघ आता आपण खाली उतरत आहोत. कोणत्या लेवलला आहोत माहिती नाही, मला वाटतं 4थ्या किंवा 5व्या फ्लोअरला आहोत. समोर NA आंटीचं आउटलेट दिसतंय, जिथे खाण्यापिण्याच्या वस्तू भरपूर साऱ्या आहेत. खूप छान आहे. टी पार्टनर म्हणून कोणता तरी ब्रँड आहे. या बॅग्स पाहू शकता, खूप छान छान अशा बॅग्स आहेत. आणि या बघा ते हॉलिवूडमध्ये वगैरे दाखवलं मेकअप बॅग वगैरे. इथे पण पहा, या मस्त अशा मसाज चेअर आहे. त्याच्यात बसायचं, एकदम रिलॅक्स मसाज करून घ्यायचं. सगळा तुमचा थकवा वगैरे गायब होतो. हा समोर सेंट्रल म्हणून कोणता ब्रँड आहे, लहान मुलांचा ब्रँड आहे. बघू आतमध्ये जाऊन. आम्ही पाहतो इथे जर काही शिवण्यासाठी आणि साईशासाठी भेटलं चांगल्या डीलमध्ये नक्की मी घेऊन जाईल त्यांच्यासाठी. त्या पावली फिरतोय मी रिटर्न, कारण की खरंच इथे नाही, म्हणजे समजू शकता तुम्ही. मॉलमधून बाहेर निघायचंच बघतोय आता. जर काही असेल खरंच चांगलं दाखवण्यासारखं तर दाखवतो. अदरवाईज डायरेक्ट बीचवर भेटू आणि बीचवरून आपण जाणार आहोत पटाया नाईट बाजारला. ठीक आहे, भेटू लवकर. बीच साईडवरून आपण चाललेलो होतो पटाया नाईट बाजार एक्सप्लोर करायला. हे बघू शकता एकदम काय हे हिल्टन हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असं बनवलेलं आहे हॉटेल. हे बसण्यासाठी जागा आहे आणि ही पहा लॉबी आहे हॉटेलची. बीचवरून आलेलो आहे आतल्या गल्लीमध्ये. तुम्हाला दिसू शकतं पुढे पटाया नाईट बाजार. आता आपण ते कवर करू. तिथे सुवेनियर वगैरे खूप अशा म्हणजे बॅग्स, कपडे वगैरे, फर्स्ट कॉपी शूज वगैरे मिळतात. बघू जितकं होईल जास्तीत जास्त कवर करू.
आणि हे एक मिथ नाईट म्हणून आहे बघा, क्लब आहे, ओपन क्लब, खूप छान आहे. आपण जाऊ समोरून बघू, जवळ पाहू शकता तुम्ही. हा रोड आहे, गल्ली आहे, आतमध्ये छोटेसे बार वगैरे आहेत. एक झलक फक्त दाखवतो, आत जाणार नाही मी, खूप प्रॉब्लेम होता, इश्यू होता आत गेल्यानंतर. लाईव्ह परफॉर्मन्स चालू आहे बँडचा. हे पहा मित्रांनो, पटाया नाईट बाजार स्टार्ट झालेला आहे. पण एक्सप्लोर करू, भरपूर अशा गल्ल्या आहेत नाईट बाजारच्या. हे पहा टी शर्ट्स वगैरे आहेत, सर्व कॉपी आहेत, ओजी नाही आहे. चीप प्राईजमध्ये तुम्हाला मिळेल. प्रत्येक गल्ल्या आहेत नाईट बाजारच्या, त्या अशाच आहेत. तुम्हाला शॉपिंगसाठी चांगले कपडे मिळतील, लहान मुलांसाठी वगैरे पण खूप छान कपडे मिळतील. तुम्हाला सुद्धा हवे असतील टी शर्ट्स वगैरे, शूज वगैरे पण आहेत. मी ते पण कवर करतो एक एक गल्ली. कॅप स्टोअर आहे पहा, एकदम बीच वाईब्स वाटते तिथे. बघा हे शोपीस वगैरे तुम्ही घरात लावण्यासाठी घेऊ शकता. पहिल्या गल्लीच्या शेवटी आलेलो आहे. इथे बाजूलाच दुसरी गल्ली आहे, बट त्याच्यासाठी आता पुन्हा बाहेर जाऊन मेन रोडवरून आत यावं लागेल. ठीक आहे, चला करूया ते पण. एक गल्ली एक्सप्लोर करतो. सर्व गल्ल्या लगभग सेमच आहेत. ही गल्ली एक्सप्लोर करून आपण मग जेवण्यासाठी जाऊ. हे पहा लेफ्ट साईडला एक गल्ली आहे, राईट साईडला आहे, आणि ही समोर आहे. इथे तुम्ही फिरू शकता आतमध्ये. म्हणजे तिकडे आपण गेलेलो पहिल्या गल्लीमध्ये, तिकडे परत बाहेर यावं लागलं मला. इथे तुम्ही पाहू शकता शूज वगैरे आहेत, ब्रँडचे कपडे वगैरे आहेत, बट फर्स्ट कॉपीज आहेत ते सर्व शूज. हे पटाया नाईट बाजार आहे. नाव ऐकाल बाजार, म्हणजे इंडियन नाव आहे ते, हिंदी नाव आहे. इकडे तुम्हाला भरपूर साऱ्या वस्तू भेटतील, म्हणजे कपड्यांपासून शूजपर्यंत वगैरे. बॅग्स वगैरे पण खूप मिळतात ब्रँडचे वगैरे, बट ते सर्व कॉपी आहे, ओजी नाही आहे. पण क्वालिटी छान आहे. बाई ते सर्व जर्सीचे आहेत, सर्व फुटबॉलच्या जर्सी वगैरे भेटतात. हे लेडीजच्या कपड्यांचं आहे. पुन्हा इथे शूजचं आउटलेट आलं. या साईडला बघू शकता, राईट लेफ्टला माझ्या जर्सी वगैरे आहेत. शेवटपर्यंत जाऊ आणि आपण हा नाईट बाजारचा जो आहे इथपर्यंतच करू. पुढे आपण नंतर डायरेक्ट जेवायला जाऊ, आणि बाहेर काय असेल तर चांगलं दाखवेल तुम्हाला. पण मगाशी त्या गल्लीत होतो पहिलं, या साईडला यायला रस्ता नव्हता, त्यामुळे फिरून यावं. इथे हे बघण्यासारखं आहे म्हणून मी हे दाखवतोय. जस्ट मी म्हटलेलं इथे स्टॉप करेल. आणि इकडे हा एक बाबा बसलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे पहा, हे थोडं बिझार स्टोर आहे. ही शेवटची गल्ली आहे. इथे पाहू शकता पेंटिंग्स वगैरे आहेत एक्झिबिशनला ठेवलेल्या. ही पण पहा, एक सुंदर अशी पेंटिंग आहे हँडमेड. हे इथे स्टोअर आहे जिथे तुम्ही खाऊ वगैरे शकता बसून. ओके, आता डायरेक्ट बाहेर भेट. पटायामध्ये येऊन तुम्हाला भारताची आठवण नाही होणार असं होणार नाही. खूप सारे इथे रेस्टॉरंट आहेत जे स्पेशली इंडियन फूडसाठी फेमस आहेत. हा बघा तुम्ही पाहू शकत असाल, मद्रास दरबार म्हणून आहे. हा क्रॉस झाल्यानंतर लगेच आहे बघा विरासत इंडियन रेस्टॉरंट. मी पाहू शकता, म्हणजे इकडे येऊन तुम्हाला इंडियन फूड मिळणार नाही असं होणार नाही. आणि हा समोरच पटाया, सेंट्रल पटाया आपण मगाशी तिथे गेलेलो होतो. आणि पुढे आपलं हॉटेल आहे इकडे. ओके, तर हे पण एक काहीतरी 5 स्टार प्रॉपर्टी वाटत आहे, सोमरसेट पटाया. पाहू शकता तुम्ही, खूप मोठी अशी बिल्डिंग आहे. या स्ट्रीटला आपण आलेलो आहोत मित्रांनो, जेवायला चाललो आहे. पुढे एक सरदारजी रेस्टॉरंट आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं तिथे मिळतं जेवण. आणि हो, ट्राय केलेलं म्हणून तिथे चाललो आहे. कुठल्या तरी नवीन जागी जाऊन एक्सप्लोर करून ते तोंड वाकडं करण्यापेक्षा बेटर आहे की जिथे तुम्हाला माहिती आहे तिथे जा आणि आनंद घ्या जेवणाचा आणि मनसोक्त खा. तर मला तरी वाटतं पर्सनली.
उगाच तुम्ही सजेशन घेणार आता अरे इथे जा तिथे जा, हे पाहू शकता तुम्ही 100% प्युअर व्हेज रेस्टॉरंट वगैरे आहेत. हे सरदार जे आहे तिथे आपण चाललो आहे. पाहू शकता माझं जेवण रोटी आहे, चिकनचा रस्सा आहे, आलू मटर आहे, पाणी वगैरे आहे, समोर काउंटर आहे. जसं लागेल तसं घेऊ शकतो. राईस नंतर घेऊ आपण. हे खातो मी. आलू मटर ट्राय करू. चिकन ट्राय करू. PMA चिकन फ्रेश आहे. तर मित्रांनो आपण 7-Eleven आलेलो. 7-Eleven इथे तुम्ही थायलंडमध्ये पाहाल प्रत्येक 500 मीटरवर तुम्हाला एक 7-Eleven दिसेल. सर्व वस्तू ज्या आवश्यक अत्यावश्यक खाण्याच्या वगैरे सर्व तुम्हाला इथे मिळतील. इवन ड्रिंक्समध्ये बियर वगैरे पण मिळते. तुम्ही पाहू शकता प्रत्येक गोष्ट इथे तुम्हाला. हे सर्व जे पॅकेट दिसत आहेत फक्त गरम पाणी टाकून रेडी खाण्यासाठी. हे टेट्रा पॅक्स आहेत, कोल्ड. समोर बियर आहेत, पाण्याचे जार आहेत, पाण्याच्या बॉटल्स आहेत. आता इथून आम्ही पाण्याचं जार घेणार आहे. म्हणजे कसं पाणी पाहिजे आपल्याला कंटिन्युअस. पाण्याचं जार घेतो. आणि इथे तुम्ही जर समजा हे कप नूडल्स वगैरे घेतले, हे कप नूडल्स किंवा कॉफीचं वगैरे घेतलं तर इथे तुम्हाला ह्याच्यातून डायरेक्ट गरम पाणी येतं, लगेच तुम्ही हे करू शकता. आणि इथे आईस, थंड पाणी आणि आईस येतो. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला 7-Eleven भेटेलच. खूप छान स्टोर आहे. 7-Elevenमधून आम्ही पाण्याचा जार घेतला आहे, पाहू शकता. आणि कसं पाणी आपल्याला कंटिन्यू पाहिजे. आणि इथे दिवसाला तुम्हाला अर्धा लिटरची बॉटल भेटते एका माणसाला एका दिवसासाठी. तर अर्धा लिटर पाणी मला वाटत नाही की सफिशियंट आहे आपल्या बॉडीसाठी. त्याच्यामुळे पाणी घेऊन चाललो आहे. जसं लागेल तसं पाणी पिऊ शकतो आपण. ठीक आहे, आता हॉटेलवर भेटू. हे आमचं हॉटेल आहे. इथे खाली पाहू शकता तुम्ही लाईव्ह मासे. छोटासा त्यांनी फिश पॉन्ड तयार केलेला आहे. 1/2 फीट वगैरे असेल. तिथे मासे वगैरे पोहत आहेत. किती छान वाटतं आहे. भेटू. हा रूम नंबर आहे मित्रांनो. आपण रूम बघूया. रूममध्ये आल्यानंतर आपल्याला की कार्ड इन्सर्ट केल्यानंतर पाहू शकता माझे शूज, बेड आहे, TV आहे, AC आहे. यांच्याकडे फॅन हा सिस्टमच नसतो. पाहू शकता वॉशरूम आहे. नंतर सुंदरसं असं हे आपला रूम 5th फ्लोअरला असल्यामुळे मला मी एकदा ओपन करून दाखवतो. पॅसेज आहे समोर. हे खाली बघा 5 माळेवरती आहे पण. ठीक आहे, विंडो बंद करतो. ठीक आहे, हे AC चालू आहे. AC चालू करतो मी. भेटतो 2 मिनिट. रूमवर आलो आहे. तर टाईम झालेला आहे इकडचा 11 वाजलेले आहेत. आता झोपायची तयारी करतो. जेवण वगैरे झालं. कोक आणलं, आता कोक पिल. आणि उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय, टेक केअर. आणि हो, त्याच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज. ठीक आहे, तेवढी सगळी मेहनत तुमच्यासाठी घेतो आहे मी. तर तुम्ही पण फक्त बटन दाबायची मेहनत घ्या. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.